बबिता, स्वयंपाक झाला का व्हायचा आहे म्हटलं? अजून किती टाइम आहे स्वयंपाक आले? आई, झाला ना स्वयंपाक. स्वयंपाक झाला, करून घ्या ना तुम्ही जेवण. जा लागते ना वावरात. झाला म्हटलं स्वयंपाक. तुम्ही जेवण करून घ्या, मी डब्बा बांधून देतो. अच्छा, झाला काय? तर बांध ना मग, डब्बा बांध. मी जेवण करतो आणि चालली जातो लवकर. मलेच निघा लागन ना पहिले, नाही तर मग बाया तर 10 वाजून जाते तर घराच्या बाहेर पाय नाही काढत. मलाच जावं लागन पहिले. चालावं चालावं, आवाज तर द्यास लागन त्याले. हो आई, तर वाढू काय मग? ताट वाढू तुमच्यासाठी? बरं, वाढ ना वाढ. कायची भाजी बनवली आज? हरभऱ्याच्या दाण्याची आमटी बनवली आई, आणि तिखट भात बनवला आणि पोळ्या. 2 पोळ्या माझ्यासाठी बांधजो आणि 2 पोळ्या त्याच्यासाठी बांधजो. जास्त काही देऊ नको डब्यावर बांधून, तसाच राहते मग डब्बा. एक काम करता आई, 5 पोळ्या देऊन देतो. 2.5 पोळ्या तुम्ही खा जा, 2.5 पोळ्या बाबा खाईन. 5 पोळ्या देतो मी. मोजली नाही देत मी, एकदम मोजूनच. आणि समजा जास्त वाजता भूक लागली तुम्हाला तर मग तर भातही आहे ना. मग भात असल्यावर 2.5 पोळ्या खाणं होते का? घेऊन जा ना, कामात लागतेच भूक. नाही खाणं होणार तर वापस घेऊन ये जा. देता येते मग संध्याकाळी गाई गेले. काय फेकण्यात जाते काय? उरलं सुरलं तर आपण गाईले मांडूनच देतो ना. उपाशी नका राहू तुम्ही. काम करा लागते दिवसभर वावरात. पोटभर जेवण करत जा. हो बापा, देऊन दे मग. उरलं सुरलं वापस घेऊन येईन. बरं बांध मग. 5 पोळ्या देऊन दे, भात देऊन दे आणि भाजी देऊन दे थोडीशी. हो, आणि बाबा जेवण नाही करत काय? करन ना, तेही जेवण करन. पण माहित नाही कोणाच्या घरी जाऊन बसले का कुठं वावरात गेले. सकाळपासून गेले तर अजून आले नाही. येईन तर देजो त्याले ताट वाढून. मी जेवण करतो आणि चालली जातो वावरात. आणि घरी येईन प्रकाशचे बाबा तर सांगतो त्याले, गेली म्हणा आई वावरात डब्बा गिब्बा घेऊन, तर तुम्ही जेवण करा आणि जा म्हणा वावरात. लवकर बोलावलं म्हणा आईनं. ठीक आहे, नाही बाबा आल्यावर सांगतोस मग मी बाबाले. हो हो, वाढ मग ताट. हो आई. अहो आशा, शांताबाई गेली का जावाची आहे म्हटलं? माहित नाही काकू, मला शांता काकूच गेली का जावाची आहे. तर गेली असती तर आपल्याला आवाज दिला असता ना. आवाज नाही दिला का शांता काकून? जावाची असन. हो, तसं काही असन, जावाची असन. नाही तर येते ना आवाज द्यायला, चला चला म्हणून. पाय, आपली तयारी झाली आणि वावरवाली घराच्या बाहेर नाही निघाली अजून. मग अजून आपल्यालाच म्हणून का तुमच्यानं उशीर झाला. अशी आहे शांताबाई. मजूर राहते तर सटकन निघून नाही जाऊ काय घराच्या बाहेर. मग म्हणते का पातीवर तुम्ही 11 वाजता लागले आणि 10:30 वाजता लागले. हो ना, मग संध्याकाळी सुट्टी घ्यायला बरं होते आपल्याला. तर लवकर निघाले पाहिजे ना इथून. कोण कोण आहे काय माहित? मला तर माहिती नाही कोण कोण येते आणि कोण कोण नाही येत. कोणाकोणाला सांगून ठेवलं शांताबाईनं तर माहित नाही आता कोण कोण आहे. तर मला म्हणत होती बा, आशा आहे म्हणे, तू आहे म्हणे, मी आहे म्हणे, आणि प्रीतीच्या घरी जाईल म्हणे. तर प्रीतीचं काय माहित येते नाही येत. नाही तर चालतं काय मग, आपण 2 जणी चाललो जाऊ वावरात. आणि शांताबाईले म्हणू का तू उशिरा आली बा, आम्ही तर पहिले चाललो होतो वावरात. चालतं काय? थांबून जा ना आता 5 मिनिट, संग मंगत चाललो जाऊ. बरं थांब मग, पाहू वाट. लय वेळच्या आल्या काय हो तुम्ही? नाही तर काय मग काकू, अर्धा तास झाला ना आम्हाला. नाही काय चंद्रकला काकू, अर्धा घंटा झाला म्हटलं आम्ही तर येऊन उभा आहे. नाही तर काय मग शांताबाई, पहिला दिवस आहे तर पहिल्याच दिवशी लेट करतं म्हटलं. तू लवकर करत जाय ना थोडेसे. 5-10 मिनिट मागं पुढं होतेस. चला चला, इले गेली होती मी प्रीतीला आवाज द्याले, तिकून आले. असं चाल ना मग. अहो आशा, याले कायले पकडतं म्हटलं उन्हात आणि ऊन किती तपते आता. बिमार पडत अजून तुझ्याच मागं खर्च येईन म्हटलं. ठेव ना घरीच. प्रीती ताई, त्याले तर म्हणून राहिली मी, राय म्हटलं बाबा हाय घरी. लाईन्यानं ऐकलं तो म्हणते हो आई म्हणते, मी राहतो म्हणते घरी. आणि ह्या मोठा असून याले समजत नाही. मागच लागला ना, मी येतो आई, मी येतो आई, तर चाल म्हटलं. तुले वावरात नेतो तेव्हा तुले समजन किती कोण राहते ना काय नाही. तर ऐकत नाही ना लेकरं. हो, लय ऊन तपते ना. काली येतं बाबू? बनी काली येतं बेटा, जा ना घरी. ऐकत नाही ना ह्या. जाय म्हणा घरी तर शेकू द्या त्याले, दिवसभर शेकू देतो तेव्हा त्याला समजन. चाल, त्याला विडा देऊ आणि 1 पाच सोंगायला लावू तेव्हा त्याला समजन कशी ऊन राहते ना काय ऊन राहते. तर चाल चाल, माई 5 सोंगू लागजो. हो, दोघं मिळून समजा. आणि रोजही अर्धा घे जा मग. हो ना, अर्धा नाही तर काय मग, अर्धाच. चाल रे बाबू, चाल 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 मग शांताबाई, पहिलेच उशीर झाला आपल्याला. हो चाल ना, चाल चाल. चला मग प्रीती, आशा, चला म्हटलं चला. शांताबाई, आपण 4घीच जणी आहे काय? हो, 4घी नाही तर काय मग. आता जेवढ्या भेटल्या तेवढ्याच जणी. मंदाले चालतं काय हो म्हण, तर तेही म्हणते माया वावरात काय माया कापूस वेचतो. तर मग आता कोणाले पाहू. आणि राधा आहे तर राधा तर तिच्या पोराले टाकून येत नाही.
हा तर राधाही नाही म्हणे आणि रुपाचं तर जमतच नाही. हा आणि अजून मग बाकी सरूबाई गी आहे बाकीच्या आहे तर त्या बाहेर गावी जाऊन राहिल्या. मग चालू काम आहे तर काय बंद थोडी करन ते. हो आता चालूच आहे तर बंद करून थोडी येईन त्याचे कामं. हा चालू आहे तर जा बा. नाही तर काय मग चाल ना आपण चौघीत जणी जेवढं होईन तेवढं सोंगू थोडं थोडं 2-4 दिवस. बरं चला मग चला. शांता काकू हरभरा तर मस्त वाढून गेला. हो ना पाय बरं 10-12 दिवस झाले वावरात नाही आली तर हा सोंगाले आला हरभरा. अजून 10-12 दिवस जर लेट झाला हरभरा सोंगाले का मग म्हटलं घेंगर खालीच पडते. नाही तर काय मग शांताबाई एकदम कडक बी नाही वाढला पाहिजे ना हरभरा. नाही तर घेंगर किती पडते वावरात किती नुकसान होते मग. नाही तर काय मग तर डब्बे गिब्बे कुठे ठेवायचे मग शांताबाई इकडेच ठेवतं काय. विहिरीजवळ ठेवू ना चंद्रकला डब्बे. जेवणी तिथंच होते पाणी जवळ आहे आपल्याला तिथंच. हा तर चला मग विहिरीजवळ डब्बे ठेवू पाणी गिनी पिऊन घ्या आणि लागा मग पातीवर. काकू कोणत्या पट्टीत सोंगा लागन हरभरा. आता कुठून सोंगाचा धुऱ्यावरून घ्या लागन नाही काय चंद्रकला एका साईडनं. धुऱ्यावर नाही तर काय मग एका साईडनंच घ्या लागन ना मंदाकुंदात जमते काय. हा एका साईडनं व्हा बरोबर. बरं चला ना तर मग पहिले विहिरीजवळ तर चाला मग लागा पातीवर. आई मी सोला खाईन. हो खाजो हिरवे डाकरे पहा लागन आता याच्यासाठी हाय का नाही आहे तर. हाय नाही काय शांता काकू हरभरा. पाहू ना आता असं कुठं मंदा तर उपड जा आणि घेऊन जा घरी प्रीती. घरच्यासाठी म्हणतं ना तू तर पाहिजे म्हटलं जमा करजो. हो घेऊन जाईन ना भाजासाठी. नेऊ नाही काय हरभरा आता वावरात आली तर तुमच्या. हा घेऊन जाईन म्हटलं मी. हो न्याले म्हणे नाही तर जमा कर जा मग तुमच्या पातीत गीती 3 तर. हा हिरवे डाकरे अलग काढून ठेव जा. हो चला मग. शांताबाई आज भाऊजी सुट्टीवर आहे काय सकाळपासून आले नाही म्हटलं वावरात. हो ना मला नाही दिसले आज काकाजी. बाहेर गावी गेले का गेले म्हटलं रिंकूच्या घरी पाहून पणा. काय माहित हो कुठं गेले ना काय गेले तर सकाळी चहा घेतला आणि तसेच गेले. कुठं गेले काय गेले सांगत नाही ना काही नाही. हा बेगडाव घरून गेले का गेले ते कुठं गेले न काय गेले. तर शांताबाई फोन लावली नाही पाहत मग भाऊजीले कुठं हाय काय हाय येता नाही येत. हा फोन तर लावून पाहिजे तू. आता काय फोन लावून पाहिन त्याले माहित नाही काय का आज वावरात मजूर आहे बा लवकर गेलं पाहिजे वावरात. हा मजुरायले पाणी वाणी पाजा लागते मजुरायच्या मागं राहा लागते. हा समजत नाही काय त्याले लहान आहे काय आता. हा एवढं मोठं वयमान झालं त्याचं आता लहान लेकरावानी वागते. आता लहान थोडी आहे ते आता शाळेने झाले ना मग अळानी सारखे राहते काय. काकाजी आले काय. बापा हा सकाळपासून आता कुठं गेलते म्हटलं समजत नाही काय हो तुम्हाला. काय हो कुठं गेलते म्हटलं. हा वावरात मजूर आहे तुम्ही मस्त घुमून राहिले. हा भुलले होते की काय. नाही हो भुल्लो गिल्लो नाही सुनील संग गेलो होतो मी. आज व्यापारी येणार होता त्याच्या वावरात बगीचा पावाले तर ये जा म्हणे काकाजी सौदा गिवदा करू लागजा म्हणे बरोबर. तर त्याच्याच वावरात थांबलो होतो मग मी आतापर्यंत. हा काय विकला काय मग बगीचा. नाही भाव नाही पटला बरोबर त्याले तर नाही म्हटलं त्यानं. आता उद्या माहित होईन काय म्हणते तर. अजून उद्या दुसरी पार्टी येणार आहे म्हणते बा. हा काय देऊन टाकतं म्हणा सुनीलला बगीचा एकटा मागं लय दगदग होते विकून टाक म्हणा. दगदग होते तर काय झालं मग. हा तो काय 2-4 लाखाचं नुकसान करून नाही बसणार काय तो. हा पाहिन ना आता 15-20 दिवसाची गोष्ट दगदग होईन तर चालते. सौदा पटन तर देन नाही तर ठेवान मग अजून. काय भाऊजी जेवण गिवण केलं की नाही. नाही ना जेवण कुठं जेवण वाचच आहे म्हटलं. तू या बहिणीले तर फिकर नाही आल्याबरोबर लागली बोलाले कसं नाही का जेवण करून घ्या डब्बा आणलाय. हा काहीच नाही म्हटलं. तर घरी नाही गेले काय मग तुम्ही जेवण करायले. घरी गायले गेलो मग मी आता सकाळपासून इकडेच आहे ना. सकाळी आल्याबरोबर वावरात आलो वानेरगी पाहिले. हा पाखरं गिकर हाकलले आणि मग सुनीलच्या वावरात गेलो तर तिकडेच थांबलो मग. हा ते लोक होते तोपर्यंत आता गेले ते तर आलो मग अजून वावरात. तर डब्बा आणला का नाही म्हटलं का जा लागन मला घरी जेवण करायले. डब्बा तर आणला पण डब्बा मी 5 पोळ्या आणल्या म्हटलं आणि थोडासा भात आणला. मी म्हटलं तुम्ही आण बा जेवण खाऊन करून. ठीक आहे ना तर होते ना मला काय 5 पोळ्या लागते काय. 2 पोळ्या खाऊन घेतो मी आणि भातही आहे म्हणतं. हो तर करून घ्या ना मग जेवण. तर तुम्हाला टाइम आहे काय जेवण करायला करून घ्या ना तुम्ही. आता जेवणाचा टाइम तर झाला. हा जेवण करून घ्या आणि लागा मग पातीवर. मग आता पाणी प्याले बसान मग अजून जेवण करायला बसान. हा म्हणजे काय अर्ध्या तासानं पाणी पिणं जेवण करणंच करान काय तुम्ही. चला आता जेवणच करून घ्या एकानं संगमंग. संगमंग तर चारून द्या काय म्हटलं माया बहिणीले संगमंग म्हणून राहिले. हा भाऊजी चारून द्या काय म्हटलं तुमच्या हातानं. नाही तुझ्या बहिणीले की नाही चारून देत मी तुले चारून देईन बा तू म्हणशील तर. हा चारून देऊ काय तुले. नाही आहे ना माझ्याजवळ हात आहे मी खातो म्हटलं माझ्याच हातानं.
मग तुझ्या जवळ हात आहे, तू तुझ्या बहिणीजवळ बी हात आहे, मग जेवण करायला तिला काय चारून द्या लागते. हा खाते म्हटलं ते तिच्याच हातानं. चंद्रकला चालतं काय मग जेवण करून घेऊ. चाल ना मग शांताबाई, करूनच घेऊ ना. भाऊजीचंही बरोबर आहे ना. हा डबल डबल बसल्यापेक्षा चाल जेवणच करून घेऊ आता. डब्बे गिब्बे कुठे ठेवले? विहिरीजवळ भाऊजी. बाईच तर म्हणत होती विहिरीजवळ ठेवा म्हणे डब्बे, इथं पाणी आहे, जेवणी करणं होते म्हणे, इच्छा इथं पाणी पिणं होते म्हणे. काय शांती, इकडे आणायला पाहिजे होते काय डब्बे पातीवर? काय झालं मग, विहिरीजवळ ठेवले डबे तर चाला ना जेवण करून घेऊ. बरं चला. आणि पाण्याची डबकी घेऊन घ्या, तिकडेच पाणी भरून आणा लागन अजून. हो चाला ना, आता घेऊन आले तर. असं म्हैस वाट पाहणं चालू होती वाटते, कधी येते हे ना कधी पाणी आणते. चला चला. शांती विहिरीजवळ म्हणत होती ना, आणि इकडे आणलं म्हटलं जेवण करायला. तिथं इथं ऊनच आहे, तिथं बसतं काय नाही, इथं बसणं काय. तुम्हीच तर म्हणता विहिरीजवळ कायले विहिरीजवळ कायले, तर घ्या मग इच्छा इथं. इथंच जेवण करा आणि लागा मग पातीवर. नाही काय चंद्रकला, बरोबर नाही काय? नाही तर काय मग शांताबाई, जेवण करा आणि लागा पातीवर इच्छा इथं. नाही तर काय मग, घ्या करा आता जेवण. काय आणलं चंद्रकला? कायची भाजी आणली? काय आनंद बा, बेसन आणलं, देऊ काय? काय बेसन खातो, चांगला माल खात जाय ना मस्त. हा काय बेसन, हा हे असं खात नको जात जाऊ, चांगला चांगला माल खात जाय. हो चांगला माल खावाले पैसा नाही पाहिजे. हा का चांगलं चांगलंच खाऊ, काही पैसे गिसे नाही जमा करू. पैसे जमा करतो. आता कोणती बिल्डिंग बांधायची आहे? बिल्डिंग नाही बांधायची आहे, पण घर तर बांधायचं आहे. आता तुम्ही बांधून राहिले ह्या वर्षी म्हणून काय मी नाही बांधू काय? है ना शांताबाई? हो ना, यावर्षी घर बांधून राहिले काय शांता काकू? हो म्हणते बापा, आता ह्या वर्षी काम काढू, ह्या वर्षी काम काढू. आता काय माहित कधी म्हणते तर. आता तर 2 महिने झाले समजा. बांधू ना, आता वावराचे कामं गिम आहे, वावराचे कामं झाल्यावर लागा लागन मग घराच्या मांग. हा काय चांगलं आहे ना. हा पैसे आहे तुमच्या जवळ काकू, तरी म्हटलं तुम्ही आमचे पैसे काटून राहिले काय काकाजी? हा 270 रुपये रोज, 300 रुपये रोज नाही पाहिजे काय आम्हाला? आता जिकडे तिकडे 300 रुपये रोज चालू आहे आणि तुम्ही 270 देऊन राहिले आम्हाला. हा बिल्डिंगच बांधा तुम्ही आणि आम्हाला गरीबच ठेवा, झोपडीतच ठेवा आम्हाला. झोपडीत आहे काय बाई, तू इथं घर चांगलंच आहे मस्त. हा विटा सिमेंट, हा स्लापाच असतं घर आहे. स्लापाचं घर आहे तर काय झालं म्हटलं, तेवढंच राहू देऊ काय मी? वरचं नाही बांधू काय? हा तुम्ही नवीन घर बांधून राहिले म्हटलं, हा बंगला बांधून राहिले आणि मी वरचंही नाही बांधू काय म्हटलं? एखादी रूमही नाही काढू काय? काढजो ना, काढजो. काय काढजो म्हणता आता तुम्ही पैसे काढताना? आता 30 रुपये काटले तर काय झालं? 30 रुपयात काय होते? काही नाही होत. काय नाही होत म्हणता? 30 रुपयात लय होते. हा 30 रुपये काटा तर आमचे 4-5 दिवसाचे 150 रुपये चालले जाते म्हटलं. 150 रुपयात काय नाही होत नाही काय काकू? 1 किलो तेल होते म्हटलं. ह्या वेळेस 270 रुपये, मग पुढच्या वेळेस सांगन तेव्हा ये जाऊ मग 300 रुपये रोजानं. हा शांता काकू, काकाजी काय म्हणून राहिले, पुढच्या वेळेस यान तर दिन म्हणते मग 300 रुपये रोज. ऐक तू काकाजीचं, ऐक. बोलते काही आणि करते काही, वर वर फेकते काकाजी. त्याचं काय खरं राहते काय? व आता बोलन काय आणि करते काय? यायच्या बोलण्यावर लक्ष नाही द्यावं लागत. हा काकाजी काय म्हणते काकू, भुलून जाता म्हणते तुम्ही. नाही बोलत ना, मी नाही बोलत. करा ना जेवण. प्रीती घे ना भाजी, आमटी आणली ना. दाण्याची आमटी आहे म्हटलं. कायचे दाणे होय काकू? तुरीचे दाणे होय, वटाण्याचे दाणे होय का हरभऱ्याचे दाणे होय? हरभऱ्याचे दाणे. द्या ना मग आम्हाला थोडी थोडी भाजी. घ्या ना, माझ्याजवळची थोडी थोडी भाजी घ्या आणि तुमच्या जवळची थोडी थोडी भाजी द्या. नवारी फिटून जाते आपली इच्छा इथं. घ्या ना, आलूची भाजी आणली बा मी. घ्या आलूची भाजी आहे, वरण आहे, भात आहे, पोळ्या आहे. लेकराच्या ना भात बनवाच लागते. हो आमची इथे बनवास लागते ना. सगळ्याच्या घरी तोच रो नाही काकू, सगळ्याले भात बनवाच लागते म्हटलं लेकरावाल्याले. नाही तर काय मग. घ्या जेवणाला आले तर गोष्टीच करता म्हटलं, गोष्टीमध्ये लागल्या तर घ्या लवकर जेवण करा आणि लागा पातीवर. झाला पाहिजे हरभरा सोंगून. हो भाऊजी होते ना, एकाच दिवशी होते म्हटलं. खावाचं वय ते खाऊन घेतो आम्ही. खाऊन घ्या ना. हो ना, जसं खावाचं वय झाला पाहिजे हरभरा सोंगून, झाला पाहिजे हरभरा सोंगून. शांताबाई, इनमिन आपण किती जणी आहे? 3-4 जणी. आणि एवढा मोठा हरभरा होऊन राहिला काय आजचा आज सोंगून? असं नाही का चला बा आपण एखादी पात घेतली पाहिजे. इकडे तिकडे घुमून राहिले, पण असं नाही का पात घ्या ना आमचं मागं आणा सोंगत म्हणून हरभरा. हो ना, एक पात सोंगन तर किती पुढे जातो आपण. नाही तर काय मग, गोष्टीतच पोकर आहे भाऊजी, गोष्टीच करते, काम नाही करत. ठीक आहे ना, तू पाच सोंगू लागत, मी टेन्शन नको घेऊ तू. मी आनंद सामोरून सोंगत. सामोरून आणता म्हणते तुम्ही, जाऊ द्या. हो ना, बोला तर मग मजा की वर जाते. हो ना, मजा कस करत राहते. सिरियस गोष्टी करावतं. आता काही नाही भाऊजी, मी पहिलेच सांगतो, जेवण झालं का तुम्ही विळा घ्या आणि शांताबाईच्या बाजूला पात घ्या बरं एक. आणि आमच्या बरोबर चाला सोंगत. सोंगू लागत जा, होते हरभरा सोंगणं. होते नाही तर काय होते, पण आता नाटकं करते. टोंगळे दुखते, कंबर दुखते. आपण कामं करतो, आपले टोंगळे नाही दुखत, आपले पाय नाही दुखत. पहिले घरच्या घरी सोंगून घेऊ आम्ही हरभरा. शांता, मी, प्रकाश, रिंकू.
मजुरी नाही सांगा लागे आम्हाला, 4-5 दिवसात सांगून घेऊ. आता होत नाही ना मजूर सांगितल्याशिवाय, आता मजूर सांगाच लागते प्रत्येक कामाले. हा आता नाही राहिलं पहिले सारखं, आता वयमान बी झालं ना. हो, बाजीवरच बसले तुम्ही. वयमान झालं तुमचं. घुमा फिराले वयमान नाही होत, बोलाले वयमान नाही होत. हा, सगळं होते, फक्त कामं करायचा वेळा ना. हा, मग वयमान होऊन जाते, मग म्हातारे होऊन जाते 100 वर्षाचे. हो ना. कर ना बाबू, बनी कर ना जेवण. करणं रे, करणं जेवण करणं. हा, देऊ काय वरण भात? दे त्याले जेवाले, थकला असन. हा, उन्हात खेळून राहिला तो बी. सावलीत बसून राहिलं, सावलीत बसून ठेव याले. ऐकतच नाही ना शांताबाई, अशाचं पोरग ऐकतच नाही ना. उन्हातच खेळाले पाहिजे. मागच तर राहून राहिला तो, त्याला हटका तरी तो थांबत नाही ना. आपल्याच तर मागं घुमून राहिला. आशा तर छत्री आणायला पाहिजे होती ना मग संग. हा, छत्री घेऊन येते, पोराले आणलं तर सावलीत बसून राहते मग तो. आता ऊन पाय बरं, किती कडक ऊन तपते. आपल्याच तर जीवावर येते एवढ्या उन्हात आणि काम करायले, आणि एवढ्या उन्हात त्याला आणलं. ऐकत नाही काकाजी, त्याला म्हटलं घरीच थांब, तर नाही म्हणे येतो म्हणे मी. भेटे त्याच्या बापाले, मारते ना याले म्हणून भेटे या. नाही थांबत म्हणते मी बाबाजवळ. आता गलती करते तो कोणी मारते. हा, मस्ती करत असत ना या, मग मार पडते तर म्हणते मारते. माराही लागते लेकरायले. जेवण झालं ना, उठा ना मग आता. पानगी असन तर द्या ना मग. हा, पानगी नाही ठेवत काय तुम्ही? बापा पाणी पाहिजे आता. हा, कधीपासून शौकीन झाली तू? पानगिन पाहिजे तुले, पान पाहिजे, कथ्था पाहिजे, सुपारी पाहिजे. कधीपासून म्हटलं? कधीपासून म्हणजे आजपासूनच. हा, आता म्हटलं जेवण झालं तर आम्हाला काही पानगिन नाही पाहिजे काय? हा, सोप सुपारी ठेवत जाणं. आता तू यासाठी पानठेलाच टाकतो ना मी वावरात. हो, टाका ना, पानठेला टाका म्हटलं. मी येत जाईन तुमच्या पानठेल्यावर. पान खावाले, खर्रा खावाले, तंबाखू घेवाले. हा, येत जाईन म्हटलं. हो, सगळंच ठेवतो मी, बीडी खर्रा सगळंच ठेवतो म्हटलं तू यासाठी. शांते, टाकतो म्हटलं आता पानठेला तुझ्या बहिणीसाठी. टाका, पानठेला टाका, दुकान टाका, काही टाका. आता तुम्हाला जे वाटन ते टाका. प्रीती, तुझ्यासाठी बाई काही तुझी फरमाईश काय आहे तूही सांगून दे. नाही काकाजी, मी काहीच फरमाईश नाही आहे बा. मी फक्त तेवढीच फरमाईश होते का 30 रुपये काऊन काटले. अरे लेकाले, तुही सुई म्हटलं तिथं अटकली वाटते 30 रुपयावर. हा, माई सुई तिथं अटकली आहे म्हटलं 30 रुपयावर काऊन काटले. बरं, प्रीतीचा टॉपिक बंद मग. डबल चंद्रकलावर आता. चंद्रकला, काय झालं? शांताबाई सांग ना भाऊजीले, मास मागं लागले आले तेव्हापासून. हो, तसेच आहे ते पागल. त्याच्या बरोबर लागा लागते काय? त्याच्या बरोबर नाही लागा लागत. आणि त्याच्या गोष्टीवर ध्यान नको देऊ ना तू. लक्ष कायले देऊन राहिली? बोलूच नको, मग आपणे आप बंद होईन त्याचं तोंड. तू बोलशील तर त्याला अजून गोष्टी येते. हा, आता त्याला टाइम नाही होऊन राहिला, आता उशीर नाही होऊन राहिला गोष्टी करून राहिले तर. आपण गोष्टी करा तर मग म्हणते तुमच्यानं उशीर होते. हा, आता स्वतः गोष्टी करून राहिले तर. हो ना, उठा चला मग. प्रीती, आशा, थैले ठेवून द्या म्हटलं लटकून, आणि चला मग. हो काकू, चला लय वेळ झाला आता जेवणाला बसलो तर. चला मग संध्याकाळी लवकर सुट्टी देईन. चला मग मित्रांनो, लागतो बा आता आम्ही पातीवर. आतापर्यंत जेवण खाऊन झालं, गोष्टी झाल्या. आता चला मग. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबू. भेटू उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.